जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रिगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती तशी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. असं विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. वाणीची देवता शारदेला वंदन केलेलं आहे. राघवाचा पंथ आपल्याला आचरायचा आहे, आक्रमायचा आहे. आणि अर्थातच आपले सगळ्यांचे सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करताना त्या सज्जनगडाचा सुद्धा उल्लेख आहे. ज्यांच्या वास्तव्यामुळे त्या गडाला सज्जनगड असं नाव मिळालं. आणि असं इथे म्हटलेलं आहे, तो तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. सगळ्या जनांचा उद्धार करणारे जे समर्थ रामदास स्वामी, त्यांना वंदन करून आपण ह्या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत, त्याच्यावर चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत. संत संगतीचं महत्त्व आपण जाणून घेतो आहे. मागच्या काही श्लोकांमध्ये सदा संगती सज्जनाची घडावी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच सज्जन संगती, सत्संगतीमुळे माणसामध्ये किती परिवर्तन होतं, किती पालट होतो. म्हणजे अगदी कुबुद्धीचा सुबुद्धीसुद्धा होऊ शकतो केवळ संत संगतीमुळे. आणि गेल्या 4 श्लोकामध्ये आपण हे पाहतो आहे. आणि 5व्या आता आजच्या श्लोकामध्ये त्या विचाराचा, त्या विषयाचा आता समारोप आपण करणार आहोत. त्या 167व्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात बघूया तरी. समर्थ सांगतात, परानिश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. संत संगत, सज्जनांच्या संगतीमुळे काय काय घडतंय हे मागच्या काही श्लोकामध्ये आपण पाहिलं. पण आता त्याचा सगळ्याचा क्लायमॅक्स आहे, त्याचा सगळ्याचा अगदी कळस आता गाठलेला आहे. म्हणजे कशाचा निश्चय करायचा आणि काय विसरायचं हे समर्थ याच्यामध्ये सांगतायत. सत्वस्तूचा निश्चय करायचा आहे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. शाश्वत काय आहे, चिरंतन काय आहे, सार काय आहे हे लक्षात घ्या. एक ती सद्वस्तू, जी निजवस्तू आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि मग हे करत असताना एका गोष्टीचा अडथळा असतो, संदेह, संशय, शंका मनात पुष्कळ येत असतात. आणि म्हणून लगेचच ते करण्यासाठी एक गोष्ट काढून टाका. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणे दास संदेह तो विसरावा. संदेह काढून टाका. आणि संदेहाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे श्रद्धा. श्रद्धा ठेवा. कुणावर? शाश्वतावर, सद्वस्तूवर, त्या चिरंतन अशा आत्मवस्तूवर श्रद्धा ठेवा. आणि तो संदेह मनातनं पूर्णपणाने काढून टाकायचे. मनाची भावना निःसंशय करायची. आणि हे करत असताना आपलं मानवी जीवन आहे ते खरं म्हटलं तर फार अल्प आहे. पण मग त्याच्यातला एकही क्षण वाया दौडायचा नाही आहे. घडीने घडी सार्थकाची करावी. म्हणजे प्रत्येक क्षण हा आत्मवस्तूकडे नेण्यासाठी, आत्मवस्तूपर्यंत पोचण्यासाठी आचरणात आणायचं आहे. म्हणजे सार्थक करायचं आहे. मात्र हे साधण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत काय होणार आहे तर सज्जनांची संगत. आणि म्हणून म्हटलेलं सदा संगती सज्जनाची धरावी. शब्दशः अर्थ पाहिला, सखोल बघूया आता काय म्हणतात समर्थ. सामान्य माणसाचं मन कोणत्याही अतींद्रिय वस्तूबद्दल अगदी निशंक नसतो. बघा ना, अगदी तुम्ही आम्हीसुद्धा श्रद्धाळू आहोत.
पण निस्संदेह आहोत का? थोडी शंका आहे मनात की हे केल्याने काय होईल, नक्की होईल का, असा थोडा संशय असतो. कारण ती वस्तू कशी आहे, ती इंद्रियगोचरच नाही आहे, ती अतींद्रिय आहे. आणि मग अतींद्रियवर आमचा पूर्ण 100% काही विश्वास बसत नाही. आणि म्हणून साधकाच्या मनामध्ये संशय असतो, संदेह असतो, शंका असतात. मात्र ते काढून टाकायचे. म्हणजे पटत असतं बरं का, की तो परमेश्वर कसा आहे, तो शाश्वत आहे, चिरंतन आहे, नित्य आहे, सतत आहे, असतची असे असा तो आहे, हे पट्ट आहे. पण दुसरीकडे तरीसुद्धा थोडीशी शंका आहे, संदेह आहे की तो नक्की आहे ना, तो नक्की मला मदत करेल ना, तो माझ्याकडे पाहतोय ना, याच्याबद्दल संदेह असतो. आणि बघा, हे मन आहे ना, हे सारखं हेलकावे खात असतं. श्रद्धा एकीकडे, श्रद्धा आणि एकीकडे संदेह. आपलंही हेच होतं बरं का. आपण जरा कुठलं चांगलं प्रवचन ऐकलं, संतांची संगती धरली की आपला निश्चय अगदी पक्का होतो की हो, असंच मी आता वागणार. पण जरा पुन्हा विषयांच्या साम्राज्यामध्ये आपण परतलो की पुन्हा विषय आपल्याला ओढत असतात आणि म्हणतात जाऊ दे, ते कुठे ते आत्मवस्तू वगैरे शोध घ्यायचा, आपल्या आपल्या सुखामध्ये आपण रममाण होऊया. म्हणजे मन श्रद्धा आणि संशय याच्यामध्ये सारखं हेलकावे खात असतं. आणि या अस्थिर अवस्थेमुळे त्याचं काही ईश्वराशी अनुसंधान काही साधत नाही, ते ईश्वराला चिकटतच नाही. मग या अवस्थेतनं खरंच मनापासनं जर का बाहेर पडायचं असलं तर त्या ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे, घट्ट निश्चय करायचा आहे, दृढ निश्चय करायचा आहे आणि सगळे संशय काढून टाकायचे, निरसन करायचे. आणि मात्र हे करण्यासाठी संतांची संगती धरायची. असा आणखीन थोडा खोलातला अर्थ पाहिला. पण असा कसा हो, हा संदेहसुद्धा इतका घट्ट रुतून बसलेला आहे, तो लगेच कसा जाईल? त्यामुळे तो जाण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागतो, काही वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून माणसाने काय करायला पाहिजे तर आपल्या ध्येयाची जाण ठेवायची. ध्येय निश्चित आहे, एम आमचं अल्टिमेट डेस्टिनेशन निश्चित आहे. ते त्या सतत त्या ध्येय कितीही सुदूर असलं तरी त्याच्यावरची नजर ढळू द्यायची नाही आहे. आणि दुसरीकडे आपल्या हातात जेवढा काळ आहे तेवढा सगळा सार्थकी लावायचा आहे. कारण काळाची झडप कधी पडेल सांगता येत नाही. पुढचा क्षणसुद्धा माझ्या हातात आहे का नाही हे माहिती नाही आहे. कधीतरी मृत्यू येणारच आहे. मग त्या मृत्यूपूर्वी, मृत्यूने झडप घालण्यापूर्वी आपली बरीचशी कामं करून घ्यायची. आणि कामं म्हणजे प्रपंचातली कामं नाही बरं का, या अध्यात्मातली, या परमार्थ मार्गातली काही कामं करून घ्यायची आहेत. आणि मग त्याच्यासाठी घडीने घडी हा काळ सार्थक करायचा आहे. प्रत्येक क्षण सार्थकी लावायचा आहे, वेळ अजिबात वाया दौडायचा नाही आहे. आणि ह्याच्याबद्दल सुद्धा भगवंत म्हणतात की जो चिकाटीने अभ्यास करेल, जो धीर धरेल, जो माझ्यापर्यंत श्रद्धेने पोचेल त्याला मी निश्चितच प्रसन्न होतो. मग श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा, सार्थक करायचं आहे आपल्या या जीवनाचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचं आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवूनच. आता बघा हां, एक सुख आहे ते शाश्वत सुख आहे, ते चिरंतन सुख आहे. आणि विषयातलं सुख आहे ते तात्पुरतं सुख आहे. चिरंतन सुखासाठी या तात्पुरत्या सुखाचा त्याग करायला काय हरकत आहे? जर काहीतरी भलं मोठं फळ मिळणार असेल, फळ म्हणजे मुक्तीचं फळ मिळणार असेल, तर या तात्पुरत्या सुखाचा त्याग करायलाच हवा. अहो, व्यवहारात सुद्धा आपण करतो बघा. आपण कधीकधी अगदी आपल्या बजेटमध्ये बसत नसतानासुद्धा आपण विम्याचा हप्ता भरतो की नाही, LICचा म्हणा किंवा कुठल्याही इन्शुरन्स भरतो की नाही. कशासाठी? की हा मृत्यू कधीही झडप घालेल, मृत्यूनंतर माझ्या मुलाबाळांचं म्हणा, घरादाराची काहीतरी काळजी घेतली जावी. म्हणजे ते शाश्वतासाठी आपण अशाश्वताचा त्याग करतो. थोडं आपल्याला त्याच्यासाठी काटकसरसुद्धा करून तो हप्ता भरतोच ना आपण. इथेसुद्धा तसंच आहे. हा विम्याचा हप्ता भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे? तो श्रद्धेने भरायचा आहे, तो भक्तिभावाने भरायचा आहे. तर भलं मोठं फळ मिळणार आहे. व्यवहारात आपण दीर्घकालीन विमा उतरवून आपल्या वृद्धापकाळाची म्हणा, मुलांच्या शिक्षणाची, लग्नकार्याची, त्यांच्या आयुष्याची चिंता करतो आणि त्याच्यासाठी तरतूदही करून ठेवतो.
मग आपली तरतूद नको का करायला? आपलं आत्मकल्याण साधण्यासाठी आपल्याला आत्ताच काहीतरी हातपाय हलवायला हवेत, तरतूद करायला हवी. आणि अध्यात्मातसुद्धा विषयसुख आणि आत्मसुख यांच्यातला निवाडा करता यायला पाहिजे. आत्ता काय आहे? आत्ता मला विषयसुख जास्त आवडतं आहे, आत्मसुख तेवढंसं नाही, अजून भुरळ घालत नाही आहे, आकर्षित करत नाही आहे. पण मला माहिती आहे की आत्मसुखामुळे माझं कल्याण होणार आहे. तर मग ही सुख हे विषयात रमणारं मन काढून जरा तिकडे न्यायचं, त्या आत्मज्ञानाकडे न्यायचं आहे. आणि म्हणून हा शाश्वताचा निश्चय करायचा आहे. शाश्वताचा निश्चय करायचा आहे. मग त्याच्यासाठी आम्हाला हप्ता कुठला भरायचा आहे? संयम आहे, त्याग आहे, उपासना आहे, सत्यनिष्ठा आहे, ब्रह्मचिंतन आहे, याची कास धरायची. याचे हप्ते भरले तर फार मोठं फळ मिळणार आहे. आपली प्रत्येक कृती, माझं प्रत्येक वर्तन या शाश्वत सुखाकडे मला नेतं आहे ना, याची पदोपदी आपण चाचपणी करायची. आपण आपलीच परीक्षा घ्यायची, कसोटी घ्यायची, त्याची काळजी घ्यायची. पण या सगळ्यामुळे आणि काय होणार आहे, फळ कुठलं मिळणार आहे? असं काही दिसणारं फळ नाही आहे, पण ह्याच जन्मीचा नाही तर जन्मजन्मांतरीचा प्रश्न सुटून जाणार आहे. सारखे आपण जे अडकतो आहे ना ह्या चक्रामध्ये, हे चक्रच खंडित होणार आहे आणि मुक्तीचा लाभ मिळणार आहे. इतकं जर का आपल्याला मिळणार असेल तर ह्या शाश्वत सुखाची जी वाटचाल आहे ती दीर्घ आहे, लांबचा प्रवास आहे. पण तो करायचा, निश्चयाने करायचा, निग्रहाने करायचा. इतर गोष्टींवर, भौतिक गोष्टींवर संयम ठेवायचा आहे आणि त्या दीर्घकाल प्रवासाची वाटचाल सुरू करायची. पण ह्या प्रवासामध्ये सुद्धा अडथळे पुष्कळ आहेत बरं का. आमच्या ह्या प्रवासाच्या मार्गामध्ये बुद्धिभेद करणारे आम्हाला पुष्कळ जण भेटतात. त्यामुळे मग संदेह निर्माण होतो. आपण अगदी निश्चयाने, निग्रहाने वाटचाल करत असलो, चांगले सद्ग्रंथांचं, सत्संगतीची कास धरत असलो, तरी अनेक लोक आपल्याला भेटतात आणि जे आपला बुद्धिभेद करतात. ते म्हणतात, कशाला आत्तापासून तू करतेस, बघू म्हातारपणी, 80व्या 90व्या वर्षी करायच्या गोष्टी आत्ता कशाला करायच्या? असं नसतं. त्याची तरतूद खूप आधीच करायला लागते. कारण एकदा का संदेह आत शिरला ना की मग निश्चयाचं बळ कमी पडायला लागतं. म्हणून त्या संदेहाच्या कलीला आतच शिरू द्यायचं नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी श्रद्धा इतकी दृढ हवी, इतकी निश्चल हवी, इतकी उत्कट हवी. म्हणजे श्रद्धा दृढ हवी, इच्छा उत्कट हवी आणि धैर्य निश्चल हवं. एवढं झालं की त्या संदेहाचंच पूर्ण विस्मरण होऊन जाईल. यासाठी व्यर्थ गोष्टीमध्ये वेळ वाया दौडायचाच नाही आहे. समर्थ तर म्हणतात, काळ सार्थकची करावा जनासहित. अहो, प्रत्येक क्षण सार्थकी लावायला पाहिजे. आयुष्य फार थोडं आहे, संकट खूप आहेत, अडथळे अनेक आहेत. पण म्हणून प्रत्येक क्षण सार्थकी लावायचं आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. लक्षात घ्या, प्रत्येक क्षण हा सार्थकी लावायचा आहे. राघवाच्या नामामध्ये तो व्यतीत करायचा आहे. हरिभजना विण काळ घालवू नको रे. खरंच आहे, हरिभजनाशिवाय एकही क्षण जाताच कामा नये. प्रत्येक काम करताना सुद्धा परमेश्वराचं स्मरण पाहिजे, त्याची आठवण पाहिजे, त्याच्याविषयी कृतज्ञता पाहिजे. तरच या जन्माचं, या आयुष्याचं, ह्या मानवी देहाचं काहीतरी सार्थक होणार आहे. बरं, आम्ही व्यवहारात काय करतो? ज्या गोष्टी स्वतःच अशाश्वत आहेत, ज्या डळमळीत आहेत, त्यांचाच भरोसा धरतो. माझी मैत्रीण येईल, माझी पत्नी येईल, माझी मुलं माझ्याबरोबर येतील, माझे नातेवाईक खूप जवळचे आहेत. अहो, कोणी येणार नाही आहे. ते स्वतः अशाश्वत आहेत, ते काय तुम्हाला मदत करणार? आणि म्हणून माणसाने क्षणिक काय आहे आणि भ्रांत काय आहे याच्यात गुंतायचंच नाही. हे सगळं संपणार आहे. मग विचार कशाचा करायचा आहे? शाश्वत काय आहे, सत्य काय आहे, टिकणारं काय आहे ते विचारात घ्यायचं आहे आणि आपलं वागणं त्याप्रमाणे सुधारायचे. तुम्ही म्हणाल, आम्ही काही बिघडलेलो नाही आहेत, पण आणखीन सुधारणा करायची. प्रत्येक कृतीला
आपण आपल्या मनाला विचारायचे, हे माझ्या परमेश्वराला आवडेल ना, हे माझ्या रामाला पसंत पडेल ना, असा विचार करायचे प्रत्येक कृती, मग तुमची उत्तमच घडत जाईल. मात्र हे सगळं घडण्यासाठी जितके आपण संतांच्या संगतीत राहू तितकं निश्चयाचं बळ वाढत 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 जातं आणि मग आपली वाटचाल आहे ना ती विचारांनी, विवेकाने आणि उत्तम निर्णयाने घडत जाते. या संशयाच्या जंजाळातनं आपल्याला बाहेर पडायचे. मग त्याच्यासाठी काय करायचे? सद्ग्रंथांचं वाचन पाहिजे, सतत चिंतन पाहिजे, निरलस असे प्रयत्न पाहिजेत आणि सत्पुरुषांचा सहवास पाहिजे. ह्या गोष्टी निश्चितपणाने उपयोगी पडणाऱ्या आहेत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. असा हा 167वा श्लोक होता. आता त्या विषयाचा समारोप झाला असला तरी पुढचा विषय त्याला धरूनच आहे. पुढे समर्थ म्हणतात, सदा संगती सज्जनाची धरावी हे कळलं, पण संत, सज्जन, साधू पुरुष म्हणायचं तरी कुणाला? त्याची काही व्याख्या आहे का? संत म्हणायचं कुणाला? पण जगामध्ये असे विविध प्रकारचे संत भेटतात. काही कोण खरे आणि कोण खोटे हे काही आम्हाला कळत नाही. कुणी दाढी मिशा वाढवलेले असतात, कुणी रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या असतात, कुणी जटाभार वाढवलेला असतो, कुणी भगवे कपडे, कुणी शुभ्र कपडे, असं पुष्कळ लोक असतात. पण संत म्हणायचं तरी कुणाला हेच अजून आम्हाला कळत नाही. अहो आहेत ना, समर्थ आहेत ना आपल्या पाठीशी. समर्थ हा आपला संदेह, हा किंतु मनातला पूर्ण काढून टाकतायत आणि पुढच्या श्लोकामध्ये संतांची व्याख्या सांगतात. काय म्हणतात बघूया. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परिसज्जना केवी बाधू शकेते. श्रीराम. कुणाला संत म्हणायचं? संत संगती धरायची हे कळलं, पण आमची नेहमी फसगत होते. आम्ही ज्यांना संत म्हणतो ते कधी कधी भोंदू निघतात. ते दांभिकसुद्धा असू शकतात आणि मग नंतर पश्चात्ताप करून काहीच उपयोग नसतो. मग संत कुणाला म्हणायचं? आपल्या मनाला जो सर्वांगाने आत्ममय करतो त्यालाच संत म्हणावं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. त्याच्या अंतरी आत्मस्वरूपाहून अन्य वासना शिल्लक नसते, फक्त आत्मस्वरूप. आणि त्यामुळे त्याच्यातच तो साधन मस्त असतो. प्रपंचाचा पसारा जो आहे ना, हे सगळा प्रपंचाचा पसारा आहे. जे दृष्टीला दिसतंय तो सगळा प्रपंचाचा पसार आहे. आणि त्यामुळे होतं काय, तर आमची देहबुद्धी आणखीन 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 वाढायला लागते. आम्ही त्या उपाधीमध्ये अडकतो. मात्र खरे संत, खरे सज्जन, खरे थोर पुरुष आहेत ते ह्या उपाधीमध्ये कधीच अडकत नाहीत. उपाधी त्यांना कधीच बाधक ठरत नाही, असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. बघूया आणखीन याच्यामध्ये समर्थ काही गोष्टी, गुह्य गोष्टी सांगतात. त्या काय आहेत बघूया. या श्लोकातली संतांची जी व्याख्या केली आहे ती अतिशय योग्य आणि सुटसुटीत आहे. फार लक्षात ठेवायला नको. अतिशय सोपी सुटसुटीत अशी व्याख्या आहे. समर्थ म्हणतात की ज्याची स्मृती, कल्पना, अवधान, भावना किंवा विचार हे सगळं आत्मस्वरूपाने भारून गेलेलं आहे तोच संत म्हणायचा. वेगळे विचारच नाही येत आहो. सगळं जे आहे ते आत्मकल्पनेशी निगडीत असं आहे आणि त्यालाच संत म्हणायचे. आणि बघा ना, माणसाचं मन एकदा त्या आत्मस्वरूपाने व्यापल्यानंतर त्यामध्ये इतर काही शिरूच शकत नाही. एखादं म्हणजे पूर्ण ते मन ईश्वरमय झालेलं आहे, आत्मस्वरूपमय झाल्यानंतर दुसरं काही तिथे ठरूच शकत नाही. आणि म्हणून तो संत जो आहे, तो जो आहे थोर पुरुष, तो संत पदाला पोचतो. आणि म्हणून तो आत्मस्वरूपामध्ये पूर्णपणाने बुडून गेलेला असतो, निमग्न झालेला असतो असं म्हणता येईल. दृश्य वस्तूबद्दलची वासना माणसाला दीन करते, परतंत्र करते, लाचार बनवते. बघा ना, आपल्याला एखादी व्यक्ती म्हणा, वस्तू म्हणा, पदार्थ म्हणा हवासा वाटतो, त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो, पण त्याच्यासाठी ती वस्तू उपलब्ध असायला पाहिजे.
ती उपलब्ध नसेल तर आम्हाला कुणापुढे तरी हात पसरावे लागतात, लाचार व्हावं लागतं, मागायला लागतं. आणि म्हणून या भौतिक सगळ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला दीन बनवतात, परस्वाधीन बनवतात, परवश बनवतात. आणि म्हणून त्याच्यामुळे आपलं स्वाभिमान जपला जात नाही, स्वत्व जपलं जात नाही. पण संत कसे असतात, संतांच्या अंतर्यामी असल्या उपाधीला स्थानच नाही आहे. आणि म्हणून ते आपल्या आनंदामध्ये मस्त असतात, मशगूल असतात. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. कशाचा आनंद होता ना? घरात तर काही खायला अन्नसुद्धा नव्हतं, काही श्रीमंती नव्हती, काहीच नव्हतं घरामध्ये. मुलांना अंगभरल्याला कपडेसुद्धा नव्हते. मग कुठला आनंद? पण आहे ना, तो आनंद आत्मस्वरूपाचा आनंद आहे. आणि तो मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात, गौण वाटायला लागतात. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणासुद्धा त्यांना नाकारण्याचं तेवढं सामर्थ्य आहे, तेवढं बळ प्राप्त झालं. असं या आत्मस्वरूपाची एक मस्ती आहे, एक प्रकारचं एक तेज त्यांना प्राप्त होतं. पण आम्ही सामान्य माणसं, सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्या प्रपंचाचा पसारा जो आहे तो त्याच्या देहाहंकाराचं पोषण करणारा, वर्धन करणारा असतो. पण संत मात्र त्या आत्म्यातच रममाण झाल्यामुळे दृश्यातल्या ज्या घडामोडी आहेत ना, अनेक घडामोडी, चांगल्या वाईट सारख्या रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. पण त्या घडामोडींचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्यांच्यापर्यंत त्या पोचूसुद्धा शकत नाहीत. जगामध्ये घडणाऱ्या घटनांचं त्यांना कधीकधी भानसुद्धा असतंच असं नाही. आपल्या अवतीभवती काय चाललं आहे याची जाणीव खरं म्हटलं तर संतांना असते. पण तरीसुद्धा ते त्याच्यामध्ये अडकत नाहीत, त्यांनी दुःखीही होत नाहीत, त्यांनी आनंदितही होत नाहीत. ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. गीतेतली जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत, किंवा असंही म्हटलेलं आहे, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियम. या संतांना बाहेरच्या घटनांचं काहीच नसतं. श्रीमंती आली तरी तेवढाच आनंद आहे, अगदी दारिद्र्य आलं तरी तेवढीच भावना आहे. कशानेच ते हुरळून जात नाहीत का होरपळून जात नाहीत. आणि म्हणून कारण काय असतं याच्या मागची, ते म्हणतात या प्रत्येक घटनेच्या मागे परमेश्वरी सत्ता आहे. तो रामराया हे सगळं करवून घेतो, हे सगळं लीला आहे, ही सगळी त्याचीच आहे, हे त्याला स्पष्ट दिसत असतं. म्हणून त्याच्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही, परमेश्वराच्या कार्यामध्ये तो ढवळाढवळही करत नाही. आणि त्या गोष्टींचं सुखदुःख त्याला बाधकही ठरत नाही, काहीच त्याला त्याचं वाटत नाही. म्हणजे तो देहाने जरी प्रपंचात वावरत असला तरी मनाने तो त्या परमार्थ मार्गाचा आनंद पुरेपूर लुटत असतो आणि तो स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो. बघा, करी वृत्ती जो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. आणि अशा या संतांच्यामध्ये त्यांचीच एक मिजाज असते, त्यांचीच एक आनंदाचा एक डोह त्यांच्यामध्ये असतो. त्यामुळे ते कुणापुढे हात पसरत नाहीत, लाचार होत नाहीत, ते दैन्यवाणे तर कधीच नसतात. पण खरं सांगू का, अलीकडे संत हा शब्द अतिशय सवंग झालेला आहे. कुणाच्याही मागे संत लावण्याची, भगवान लावण्याची प्रथा पडत चाललेली आहे. म्हणजे बघा ना, अध्यात्मावर एखादा मनुष्य प्रवचन करायला लागला की लगेच लोक त्याला संत वगैरे म्हणायला लागतात. इतकं सोपं नाही आहे बरं का, संत होणं इतकं सोपं नाही आहे. अगदी टी व्हीवर सुद्धा, दूरदर्शनवर कितीतरी उग्र मुद्रेचे, अनेक रजोगुणी, तमोगुणी, भीतीदायकसुद्धा असे लोक वावरतात. आणि लोक त्यांना किंमत देतात, लोक त्यांना नमस्कार करतात, त्यांचा आदर करतात. असे धंदेवाईक प्रवचनकारसुद्धा काही कमी नाही आहेत आजच्या जगामध्ये. ही माणसं कशी असतात, शब्दज्ञान त्यांना पुष्कळ असतं, पण त्यांचे अहंकार फार जोपासले असतात. उत्तम वक्तृत्व आहे, उत्तम बोलण्याची कला आहे, उत्तम अभ्यास आहे, पण जे बोलतात तसं वागता येत नाही. उलट त्या बोलण्याचं इतकं कौतुक केलं जातं आणि त्या कौतुकामुळे त्यांचा अहंकार जोपासला जातो, त्यांचे फॉलोअर्स वाढतात, त्यांचा शिष्यवर्ग वाढत जातो. मग ते 3 स्टार हॉटेल काय, त्यांच्या आसनाची व्यवस्था काय, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, हा सगळा अहंकारच जोपासला जातो. आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला की मग तर बघायलाच नको.
त्यांचे फॉलोअर्स मोठमोठ्याल्या अगदी BMW गाड्या घेऊन त्यांच्याकडे येतात, तेव्हा यांचा अहंकार अगदी जोमाने फुलायला लागतो. आणि मग अशा वेळेला जरा त्यांच्या विरुद्ध कुणी टीका केली, निंदा केली, कुणी अपशब्द उच्चारला, अपमान केला, तर त्यांचे शिष्य भडकून अगदी जाळपोळ करायला सुद्धा कमी करत नाही. मग हे कसलं अध्यात्म आहे? असे शिष्य आणि मग शिष्यांमध्ये मारामाऱ्या, त्यांच्यामध्ये मतभेद, त्यांच्यामध्ये फाटाफूट, हे सगळं होतं आणि मूळ विषय राहतो बाजूलाच. मूळ विषय बाजूलाच राहतो. आणि हे संतसुद्धा, म्हणजे हे सो कॉल्ड संत जे आहेत, ते आपल्या शिष्यांना भडकवून देतात आणि शिष्यांना काय तेच पाहिजे असतं. ही खरं म्हटलं ना तर संत ह्या शब्दाची खरोखर विटंबना आहे. खरं तर ज्याच्या वृत्ती शांत आहे, स्थिर आहेत, जो प्रसन्न आहे, तोच खरा संत. बघा ना, शांत आणि संत किती जवळचे शब्द आहेत नाही का? किंवा पीस आणि प्रिस्ट हे शब्दसुद्धा किती जवळचे आहेत. म्हणजे प्रत्येक संत हा शांत असला पाहिजे, निरभिमानी असला पाहिजे, निरहंकारी असला पाहिजे आणि प्रत्येक प्रिस्टनी पीसचा प्रचार करायला पाहिजे. पण संतत्व कसं आहे सांगू का? ते एकदा सिद्ध करून भागत नसतं, ते क्षणाक्षणाला सिद्ध व्हावं लागतं. एकदा तुम्ही काहीतरी फार मोठं कार्य केलं आणि त्याच्या पाठबळावर, त्याच्या भांडवलावर आयुष्य काढणं शक्य नाही आहे. संतत्व हे क्षणाक्षणाला सिद्ध व्हावं लागतं. म्हणजे प्रत्येक क्षणी त्या संतांनी योग्यच वर्तन करायला पाहिजे. की मागे केलं होतं, 10 वर्षापूर्वी चांगलं वर्तन होतं आणि आता खराब झालं तरी संत मला म्हणा, असं चालणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत संतांनी स्वतःला तपासून खरं तर पाहायला पाहिजे. म्हणजे बघा, विवेकशक्ती ज्याची शाबूत आहे, बुद्धीला कशाचाही मोह नाही, कोणत्याही संकटाने त्याचं मन विचलित होत नाही, कोणाकडून कशाचीही तो अपेक्षा करत नाही, तो खरा संत. तोच खरा संत. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. जगाचे आघात जो कोणी सहन करतो त्यालाच खरं तर संत म्हटलं पाहिजे. आणि खऱ्या संतांना कुठल्याही भौतिक सुखाची अभिलाषा नसतेच. ते कधीही विकले जात नाहीत, कधीही त्यांना कुणी विकत नाही घेऊ शकत. मंत्र्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या ते नादी लागत नाहीत. बघा, कितीतरी संत असेत की त्यांच्या पाठीशी राजकीय पाठिंबा, भरपूर पैशाचं पाठबळ आहे, त्याच्या जोरावर त्यांचा अहंकार पोसला जातो. पण खरे संत कितीही, अगदी एखादा राजा जरी त्यांच्याकडे लोटांगण घालत आलं तरी त्यांना नाही, ते त्याच्यामध्ये अडकत नाही किंवा त्याचे मिंधे ते होत नाहीत. त्यांना कधीही उपाधी बाधत नाही. याचा अर्थ ते निष्क्रिय असतात असं नाही बरं का. ते काम भरपूर करतात, पण ते अलिप्त असल्यामुळे त्यांच्या ज्या उपाधी आहेत त्या त्यांच्या परमार्थाचा नाश करत नाही. तुम्ही कितीही पदवी द्या, त्यांना काही नसतं. म्हणजे बघा ना, आपण स्वयंपाक करतो, भाजीमध्ये मीठ किती घालतो? चवीपुरतं घालतो. पण मिठाचं प्रमाण जास्त झालं तर भाजी बिघडूनच जाईल ना. तसे हे संत काय करतात, ते कामापुरतं त्या समाजात वावरतात, पण वस्तुतः मनाने ते सगळ्यापासून अलिप्तच असतात. आमचे समर्थ नाही का, कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठीत जावा काळ. समाजामध्ये मिसळत नव्हते का? मिसळत होते. एवढे 1100 मठ त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे तयार झाले, पण म्हणून समाजात ते रमत नव्हते. त्यांचं ते काम झालं, ते प्रबोधन करून झालं की पुन्हा ते त्यांच्या खनाळामध्ये जाऊन राहायचे. असं हे संत कामापुरतंच, तेवढ्यापुरतंच त्या समाजात वावरतात, मिसळतात, पण पुन्हा ते वृत्तीने अलिप्तच असतात. त्यांचा कुठला अभिनिवेश नसतो, त्यांचा कुठला आग्रह नसतो. संत कसे असतात सांगू का? कमलपत्राप्रमाणे आहेत. सगळ्यात आहेत पण कशातही नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सगळ्यात आहेत. अगदी तुम्हाला वाटेल मठ आहे, शिष्यगण आहेत, भरपूर पुष्कळ गोष्टी चालल्या आहेत, प्रवचनं चालू आहेत, पण ते कशात अडकत नाही. खरे संत कमलपत्राप्रमाणे असतात. म्हणजे त्याला काहीच नसतं बरं का. ऐश्वर्याचा लोभ नाही, विलासाची प्रवृत्ती नाही, उद्योगांचे व्याप नाहीत. पण ह्या सगळ्या गोष्टी देहबुद्धी वाढवणाऱ्या आहेत. देहाशी तादात्म्य पावणारं जे आहे ते हे सगळं आहे, त्याच्यात हे अडकत नाही.
आणि धार्मिक म्हणवणारा माणूस जेव्हा व्रतवैकल्याचा पसारा मांडतो तोही उपाधी स्वरूपच आहे. धार्मिक माणसंसुद्धा बरं का, सज्जन माणसंसुद्धा जेव्हा अति त्या कर्मकांडामध्ये अडकतात, काही असू दे, चांगली पण असतात व्रत, 16 सोमवार आहे, काय अथर्व शीर्षाचं काय आवर्तनं आहेत, अनेक गोष्टी करत असतात लोक, हा उपास, तो सोमवार, ते पांढरे बुधवार, मौना, किती गोष्टी करत असतात. पण ते उपाधी वाढवणार आहे, त्याच्यामुळे अहंकारच वाढत जातो आणि मग त्याच्यातनं देहबुद्धीचंच पोषण होत जातं, उपाधीच वाढत जाते. आणि मग त्याच्यातनं या संतांची किंवा या साधकांची सात्विकता काही वाढत नाही. पण माझा एवढा जप झाला, मी एवढं उपास केले, मी एवढी मेहुणं जेवायला घातली, हा अहंकारच वाढत जातो, सात्विकता वाढत नाही. खरं म्हटलं ना तर व्रतामुळे अंतरंग परिवर्तन व्हायला पाहिजे, सात्विकता सत्वगुणाचं उत्कर्ष व्हायला पाहिजे. पण किंवा संयम घडायला पाहिजे, तसंही घडत नाही. उलट उपास सोडताना माणसं जिभेला स्वैर सोडतात. समजा दिवसभर उपास केला तर रात्री अगदी चमचमीत खातात. हा उपासाचा खरा अर्थ नाही आहे. उपास म्हणजे संयम पाहिजे आणि सोडायचा सुद्धा तो नावापुरताच सोडायचा असतो. म्हणून जिभेला सैल सोडायचं नसतं. माणसं अमुक एक गोष्ट न खाण्याचा, लक्ष वाहण्याचा, वाती लावण्याचा, पोथी वाचण्याचा किंवा जप करण्याचा वेगवेगळे नियम करतात. पण त्यापेक्षा नियम कुठला करायला हवा, दुसऱ्याची निंदा करू नका. या जिभेला चांगलं वळण लावायला पाहिजे. स्वतःबद्दल जास्त बोलूच नका. मी आणि माझं याच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही असा काहीतरी नियम करा. दुसऱ्याची निंदा करणार नाही असा नियम करा. दुसऱ्याचा अपमान करणार नाही, उपहास करणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, माझा जो वेळ आहे तो सत्कारणी लावीन असा नियम करायला पाहिजे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, अनेक लोक अनेक नियम करतात. पण नियम असा करा की स्वतःमध्ये अंतर्गत परिवर्तन होईल, स्वतःमध्ये सुधारणा होईल, आपली आध्यात्मिक उन्नती होईल असा काहीतरी नियम करायला पाहिजे. आणि हा नियम केला तर त्याची उपाधीसुद्धा बाधक ठरणार नाही आणि ह्याचा डिंडोरा पिटायचा नाही आहे, याची जाहिरात करायची नाही. नियम आहे तो माझ्यापुरता, मी सुधारण्यापुरता करायचा आहे, असे नियम उत्तम करायचे. आणि आपल्यामध्ये चांगला माणूस बनण्याचा आपण प्रयत्न करायचा. आत्ता वाईट आहोत असा अर्थ नाही आहे, पण आपल्यामध्ये सुधारणा करायची. बी अ गुड पर्सन बट डोंट वेस्ट टाईम टू प्रूव्ह इट. तुम्ही चांगला माणूस बना, पण ते सिद्ध करण्याचा, ते लोकांना दाखवण्याचा खटाटोप कधीच करू नका. केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा परी ते वरती उफाळे. असं जे आहे ना, ते आतमधली आत्मज्योत ती तेवत ठेवायला पाहिजे, ती प्रज्वलित व्हायला पाहिजे. अंतरीचा दिवा मालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. हेच आपण या नवीन वर्षामध्ये संकल्प करूया. आणखीन आता समर्थ या संत समजा भेटले आम्हाला, संत सज्जन उत्तम खरे संत भेटले, तर त्यांच्याकडनं आम्ही काय मागायचं? आपल्याला हेच आधी ठरलेलंच नाही. आम्ही काहीतरी सांसारिकच गोष्टी त्यांच्याकडे मागत असतो. पण खरा संत, खरे संत, खरे सत्पुरुष भेटल्यानंतर त्यांच्याकडे मागणी तरी कशाची करायची बघूया. समर्थ काय म्हणतात, 169वा श्लोक आहे. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम. नसे अंत आनंत संतापुसावा. अंत नसणारं असं जे आत्मस्वरूप आहे ना, ते कसं आहे आम्हाला तर माहितीच नाही आहे. आम्हाला त्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. पण संत आहेत ना, जेव्हा आपल्याबरोबर आपल्या पाठीशी संत असतात तेव्हा त्या अनंत परमात्मस्वरूप कसं आहे हे त्यांना विचारावं. आणि अहंकार विस्तार हा नीरसावा. आपला मी आणि त्याचा पसारा. अहो, मी एक वेळ लहान असेल पण माझा पसारा फार मोठा आहे. पसारा कशाला म्हटलेलं आहे? मम मम मम. ममत्व फार आहे.
माझं माझं माझं, मी तरी एक वेळ कमी असेल, पण माझं फार आहे, फार माझं 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 करतो. हा पसारा आहे ना, याचं निरसन करायचं, याचं निराकरण करायचं, हा सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे. अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे विण निर्गुण तो आठवावा. तो कसा आहे? गुणरहित आहे. कारण त्रिगुण हे अलीकडचेच, या अपरा प्रकृतीतले हे त्रिगुण आहेत. आणि तो कसा आहे? तो गुणातीत आहे, तो निर्गुण आहे. म्हणून गुणे विण निर्गुण तो आठवावा. त्या निर्गुणाचं स्मरण करायला पाहिजे आणि देहबुद्धीचा आठवून आठवावा. पण आम्ही त्याचं स्मरण करायला गेलो तरी आमची देहबुद्धीसारखी फणा वर काढत असते, डोकं वर काढत असते. मग त्या देहबुद्धीचा जो आठव आहे, त्याचं जे स्मरण आहे ते नका आठवू, तो विसरावा असं म्हटलेलं आहे, तो नाठवावा. बघा आता बघूया आणखीन खोलातला अर्थ काय आहे. तुम्ही आणि मी कसे आहोत? आपल्याला अंत आहे, हे तर मान्यच आहे. आपण अंतवंत आहोत, आपल्याला नाश आहे. आणि म्हणून अंतवंत आणि बुद्धीसुद्धा, आपली बुद्धीसुद्धा अंतवंत आहे. बुद्धीलासुद्धा अंत आहे, सीमा आहे, मर्यादा आहे. म्हणून या सीमित बुद्धीला त्या असीमाचं काही केल्या ज्ञान होत नाही. आत्मस्वरूप काही आम्हाला या बुद्धी गम्य नाहीच आहे, त्यामुळे ते कळत नाही. पण संतांना मात्र ते कळलेलं असतं. मग अशा संतांना विचारायचं, म्हणून त्यांना त्याच्याबद्दल विचारायचं. काहीतरी माझ्या मुलाचं नोकरी कधी लागेल आणि लग्न कधी होईल, असल्या काहीतरी गोष्टी संतांना विचारायच्याच नाही आहेत. आमचे गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, आम्ही दुकान घातलं ते केशर कस्तुरीचं, पण आमच्याकडे गिऱ्हाईक येतं ते सगळं हिंग मिऱ्याचंच येतं. खरीच गोष्ट आहे. अहो, ते एवढं अध्यात्म ज्ञान द्यायला बसलेले आहेत आणि आम्ही किती क्षुद्र गोष्टी त्यांना विचारतो. असं नका करू. त्यामुळे हा अहंकार विस्तार हा नीरसावा, त्याचं निरसन झालं पाहिजे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे ह्या स्वरूपाची आपल्याला खरी कल्पना येणार आहे. आणि त्या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर आपला मी आणि त्याचा प्रपंच पसारा हा सगळा अर्थहीन असल्याचं अनुभवाला येतं. आणि म्हणून विवेकाने दोघांनाही नाहीसं करायचे. अहंकार आणि देहबुद्धी हे सगळं नाहीसं करायचे. अर्थहीन भासे मज हा खेळ प्रपंचाचा, असं जर का आपल्याला हे खरंच अर्थहीन वाटायला पाहिजे, पण आम्हाला नाही ना वाटत. आम्हाला अजूनही त्या प्रपंचात रमावंसं वाटतं, पण तो प्रपंच आहे तो अर्थहीन आहे, शाश्वत नाही आहे, नाशिवंत आहे, टिकणारा नाही आहे. आणि म्हणून त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर सगळा पसारा अर्थहीन आहे, म्हणून त्याला नाहीसं करायचं आहे. आता हे कसं साधणार हो? पण त्याला एक उपाय आहे ना. संतांनी आमच्यासाठी किती उपाय सांगून ठेवलेले आहेत. त्यामुळे लाभाविण प्रीती करी, लाभाविण प्रीती असं संतांचं वागणं आहे. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. त्यांना बघवत नाही हो, आपण असे वेड्यासारखे वागतो ना, हे संतांना पसंत पडत नाही. आणि म्हणून ते तळमळीने कळकळीने आपल्या उद्धाराचा मार्ग आपल्याला परोपरीने सांगत असतात. हजारो वर्ष सांगतायत तरी आमच्या बुद्धीत काही प्रकाश पडत नाही. पण करूया, नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करूया, काहीतरी नेम धरूया, काहीतरी नियम करूया. मग ह्याच्यासाठी एक दुहेरी उपाय आहे बरं का. मनाने एकीकडे त्या त्रिगुणाच्या पलीकडे असणारं आत्मस्वरूप सतत आठवायचे. सतत नाही, आत्ता आम्हाला कल्पनाही करता येत नाही, पण तरी अगदी दृढ निश्चयाने ते स्वरूप आठवायचे. आणि त्याच मनाने दुसरीकडे मी देह आहे या भावनेचं स्मरण क्षीण करायचे. ते आठवायचे आणि हे कमी करायचे. नेहमीच मी बोलते की एक गोष्ट रुजवायची आणि एक काढून टाकायची. गाडीमध्ये एक ब्रेक असतो, एक ॲक्सिलेटर असतो. ब्रेकमुळे आपल्याला गाडी थांबवता येते, मध्ये काही संकट आलं, अडथळा आला तर गाडी थांबवता येते. आणि ॲक्सिलेटरमुळे पुढे नेता येते. शेतीमध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. एक पहिले तण काढायचे, राडा रोडा दगड धोंडे सगळं बाजूला करायचे आणि मग त्याची मशागत करून त्याच्यामध्ये बी पेरायचे. मग ह्या बुद्धीलासुद्धा असं वळण लावायचं की त्या त्रिगुणाच्या पलीकडे असणाऱ्या त्या निर्गुण परब्रह्माचं स्मरण करायचं. जमत नसलं तरी अगदी बळजबरीने करायचं
आणि ह्या देहबुद्धीचं जे स्मरण फार वारंवार आम्हाला होतं आहे ते मात्र ना ठेवावा, ते विसरून टाकायचे. आपण स्वतः काय किंवा या जगाने काय आपल्याला देहाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आपण स्वतः आणि हा देह या परमावधीचं महत्त्व दिल्यामुळे आयुष्यभर आपण या देहाला विसरूच शकत नाही. जीवाबरोबरच या देहाचा जन्म झाल्यामुळे तो देह आणि तो आत्मा चिकटल्यासारखा वाटतो, पण चिकटला नाही आहे बरं का. देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे. बघा, एखाद्या माणसाला एखाद्या लहानशा खोलीमध्ये कोंडून ठेवलं, 10 फुटाची खोली आहे, 10 बाय 10च्या खोलीमध्ये एखाद्या माणसाला कोंडून ठेवलं तर त्याला फक्त तेवढं 10 फुटावरचं दिसण्याची शक्ती त्याच्या डोळ्यामध्ये शिल्लक राहते. फार लांबचं तो बघूसुद्धा शकत नाही. मग आम्ही आत्म्यालासुद्धा असंच कोंडून ठेवलं या देहामध्ये. या 3.5 हात देहामध्ये आम्ही या आत्म्याला कोंडून ठेवलेलं आहे आणि त्या आत्म्याला वारंवार बजावलेलं आहे, मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे देह आहे. असं नको आहे. ह्याला मोकळं सोडा. त्या पंछी, तो पक्षाला आम्ही पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. पण पिंजरा कसा आहे? 10 द्वारे का पिंजडा जामे पंछी पौन, रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. याला कोंडून ठेवले. खरं तर 10 द्वार आहेत, वरती 7 आहेत, खाली 2 द्वार आहेत आणि एक ब्रह्मद्वार आहे. अशी 10 द्वाराचा पिंजरा आहे, पण त्याला आम्ही कोंडून ठेवला आहे तरीसुद्धा तो उडून जात नाही. त्यामुळे त्याला काय झालं आहे, त्या पिंजऱ्याची सवय लागलेली आहे. हा पिंजराच त्याला छान वाटायला लागलेला आहे आणि म्हणून ही देहाची आधी कोंडी फोडायला पाहिजे. या देहाच्या पिंजऱ्यातनं त्याला मुक्त करायचं. कसं करायचं आहे? ती अनंत सद्वस्तू त्याला पाहण्याचं सामर्थ्य देण्यासाठी ही देहबुद्धी आधी कमी करायची आणि म्हणून आहेपणाने गुणरहित स्वरूपाचं सतत स्मरण करायचं आहे आणि नाहीपणाने देहबुद्धीचं स्मरण करायचं, विस्मरण करायचं नाही. देहबुद्धीला सारखं सांगायचं की तू देह नाहीस, तू ह्याच्या पलीकडेस, तू कोण आहे, श्रेष्ठ आहेस. असं केलं आणि स्वरूपाचं स्मरण एकदा स्थिर झालं की देहाचं स्मरण आपोआपच न कळतच क्षीण होऊन अखेरीला नाहीसं सुद्धा होऊ शकतं. कारण शरीराला अंत आहे. ब्रह्म कसं आहे? ते अनंत आहे. शरीर अंतवंत आहे पण ब्रह्म अनंत आहे. मग या अनंत ब्रह्माचं स्वरूप आमच्या या अंतवंत देहाला, या बुद्धीला काही केल्या कळत नाही. मग ते संतांना विचारायचं आहे. नसे अंत अनंत तो संतापुसावा. संतांना विचारायचे. संतांच्या सहवासामध्ये देहबुद्धीचं स्मरणसुद्धा होऊ द्यायचं नाही आहे. परमार्थामध्ये काय होतं? रजोगुणी माणसाची संगत ही फार वाईट असते. कारण रजोगुणी माणसं आपली देहबुद्धी वाढवतात, त्यांची स्वतःची वाढवतात आणि त्यांच्या संगतीत येणाऱ्या दुसऱ्यांची वाढवतात. देहबुद्धी म्हणजे काय आहे? तर अत्यंत खाण्यापिण्याचे चोचले पुरवणं, सिनेमा, नाटक, सेल, प्रदर्शनं ह्याच्या पसाऱ्यात अडकत त्या विषयाच्या भोगामध्ये ती गुंतत जातात. म्हणून रजोगुणी माणसाची संगत ठेवायची नाही आहे. कारण अत्यादरे पिंड पोषण हेच रजोगुणी माणसाचं वैशिष्ट्य असतं. काय सुंदर शब्द वापरतात, अत्यादरे पिंड पोषण. हा पिंड आहे ना, हा देह आहे ना, त्याचं अतिपोषण. देहाचं पोषण करायलाच पाहिजे. देहाला आवश्यक तेवढं अन्न त्याला दिलंच पाहिजे, तरच तो काहीतरी कार्य करू शकेल. पण तेवढं घडत नाही ना. अत्यादरे पिंड पोषण म्हणजे किती त्या खाण्याच्या पदार्थाचे किती प्रकार उपलब्ध आहेत आणि त्याच्या आहारी जाणारी माणसंसुद्धा आहेत. खरं म्हटलं तर विनोबा म्हणतात की या देहाचं त्याला भाडं द्यावं आणि मोकळं व्हावं. पण आपण करतो का तसं? देहाचं भाडं देऊन आपण मोकळे होतो का? आपण आणखीन हौसेनी, अट्टाहासानी त्या देहाला आणखीन 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 काही काही गोष्टी दाखवत जातो. त्याचं वेड लागतो, त्याची चटक लागते आणि त्याचं व्यसनही लागू शकतं. म्हणून अशा माणसांची संगती धरू नका. कारण अशा रजोगुणी माणसांना आपला मी मिरवण्यातच आनंद असतो. व्यवहारात पण बघा ना, हातसुद्धा या सोशल मीडियाच्या या भ्रांतीमध्ये कितीतरी माणसं अडकलेली आहेत. म्हणजे मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातात, जेवायलाही काही हरकत नाही आहे, पण त्याचे फोटो काढून सगळीकडे सोशल मीडियावर टाकतात. मी अमक्या हॉटेलात काल असं हे अन्न खाल्लं.
काय गरज आहे? खरं तर काय गरज आहे या मीपणा मिरवण्यासाठी? मग हा मीपणा ते रजोगुणी माणसं मिरवत असतात, त्यांच्या संगतीत फार राहू नका. शक्य झालं तर सत्वगुणी माणसाची संगत धरावी. कारण सत्वगुणी माणूस कसा असतो, तो त्रिगुणांचा त्याग करून तो निर्गुणाचं चिंतन नेहमी करत असतो. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवू ना आठवावा. त्रिगुण कसे आहेत? त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार करायचे. सार काय आहे, असार काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, आत्मवस्तू काय आहे आणि अनात्म काय आहे, हे सतत चिंतन ठेवायचं आहे. आणि संत कसे असतात? संतांचा देहभाव असतो तो शून्यवत झालेला असतो, नाहीच, पूर्णपणाने नाहीसा झाल्यामुळे संत हे ब्रह्मस्वरूपच होऊन जातात. संतांनी त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतल्यामुळे ते त्याच्याविषयी निश्चयाने सांगूसुद्धा शकतात. आणि जर का मानव मात्राविषयी त्यांना जिव्हाळा असेल, त्यामुळे ते आपलेपणाने सांगतात, आपल्या तळमळीने ते सांगत असतात. पण इतर लोक कसे असतात? म्हणजे तार्किक विद्वान आहेत, शब्दज्ञानी आहेत, पोटार्थी प्रचारक आहेत, लौकिकाला किंवा प्रतिष्ठाला लालचावलेले अनेक महंत, यांचं मार्गदर्शन घेऊ नका. ते काहीही उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये असतो चांगलेपणा, पण त्याच्यामध्ये पूर्णत्वाचा अंश बिलकुल बघायला मिळत नाही. म्हणून असल्या पोटार्थी प्रवचनकार किंवा जे महंत, सो कॉल्ड जे महंत आहेत, त्यांच्या नादी लागायचं नाही आहे. खरे संत आहेत ना, ते अनुभवाच्या पूर्णतेतून आपल्याला बोध करत असतात. आणि म्हणून विद्वानांची बुद्धी कशी असते? ती एकांगी असते, एककल्ली असते. संतांनी काही सांगितलं तर ते कळण्यासाठी आणि कळूनसुद्धा ते वळण्यासाठी ऐकणारासुद्धा निरहंकारी असावा लागतो. संत सगळ्यांनाच सांगतात, पण काही लोकांनाच त्यांचा बोध पटतो, उपदेश पटतो, कारण तो ऐकणारासुद्धा तसाच निरहंकारी असावा लागतो. नाहीतर मग काय होतं, हे सगळं जे ज्ञान आहे ना, शब्दज्ञान आहे, ते म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, एवढंच त्याचं निष्कर्ष होतो. तसं होऊ नये म्हणून संतांचं तर महात्म्य वर्णन केलंच आहे, पण श्रोत्यांनी कसं असावं? अहंकार विस्तार हा नीर असावा. अहंकार आधी काढून टाका, तर तुमची त्या संतांच्या बोलण्यावर विश्वास बसेल, श्रद्धा बसेल, निश्चय, निग्रहने तुम्हाला ते ऐकता येईल आणि तसं वागता येईल. आणि म्हणून अहंकाराचं निरसन करायचं आहे. या संपूर्ण सृष्टीची जेव्हा उत्पत्ती झाली, त्याच्या मुळाशीसुद्धा खरं तर अहंकारच आहे. अहंकार हेच तर त्या विश्वाचं बीज आहे. ते नष्ट करणं आपल्या हातात नाही आहे. अहंकार म्हणजे एकोहम बहुस्याम प्रजायेयम, असं त्या परब्रह्माला स्फुरण झालं. या अहंकारातूनच हे सगळी विश्वनिर्मिती झाली. म्हणून तो पूर्ण नाहीसा करता येणार नाही, पण जो सूक्ष्म बीज रूपाने आहे ना, प्रत्येकामध्ये आहेच बरं का. अष्टधा प्रकृतीमध्ये सुद्धा पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार आहेच, असायलाच पाहिजे. अहंकाराशिवाय आपण राहूच शकत नाही. पण तो एवढूसा अहंकार दिला आहे, पण आपण त्याचा एवढा वटवृक्ष केलेला आहे. एवढूशा बीजाला एवढा विस्तार केलेला, तो मात्र आवरा. अहंकार नष्ट करू नका, पण तो निरसन करा. तो आवरत सावरत आणायचा आहे, तो कमी कमी करायचा आहे, हे मात्र शक्य आहे. म्हणजे आपल्याला मी शिवाय बोलताच येत नाही. मी आहे हा अहंकार नाही आहे, पण हे अस्तित्व आहे. मी आहे असं म्हणावंच लागतं ना व्यवहारात. पण मग त्याला तुम्ही जे जोडता ना, मी विद्वान आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, मी असा व्यासंगी आहे, हे जोडणं आहे ना, हा अहंकार विस्तारला आहे. याचा पसारा वाढवत वाढवत माझी मुलं, माझा व्यवसाय, माझी नोकरी, माझं घर, माझा बंगला, माझी गाडी वाढतच चालला आहे. तो नको आहे. अहंकार बीज रूपाने असणारच, पूर्ण नष्ट करता येणार नाही, पण तो बीज रूपानेच राहू दे. त्याचा वृक्ष जो बनला आहे ना, तो मात्र निरसन करायचा आहे. म्हणून मी शहाणा, मी परोपकारी, मी लोकांना मदत करतो, मी किती चांगला, हे सगळं काढून टाकायचं आहे. आणि हा जो आहे ना, हा मीपणाचा विस्तार आहे, तो पसार आहे, तो आवरायचा आहे.
तो अनावश्यक पण आहे आणि अनिष्ट पण आहे. त्याची गरज तर नाहीच आहे, पण तो तुमच्या या अध्यात्म मार्गामध्ये अडथळा बनतो. तुम्हाला त्या परमार्थापर्यंत तुम्ही पोचत आले असाल तर त्या अहंकार पुन्हा खाली खेचत असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये अमानित्व मदंभित्व सांगितलं आहे ना. अमानित्व आणि अदंभित्व आपल्यामध्ये ते गुण बाणवायला पाहिजेत. आणि खरंच हाच त्या अहंकाराच्या निरसनाचा उपाय आहे. सगळी जी बंधनं आहेत ना ती या देहबुद्धीमुळे आपल्याला जाचक ठरत असतात, बाधक ठरत असतात. आणि म्हणून त्या देहबुद्धीची खरं तर आठवणच होता कामा नये. मी देह आहे विसरूनच जा. मी आत्मस्वरूप आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम आचार्य सांगतात. किंवा न मन हो न बुद्धी न चित्त अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हो अनादि अनंता. असं जे आत्ताचं एक नवीन गाणं आहे ते पण हेच सांगतं. मी कोण आहे? मी चैतन्य स्वरूप आहे. मी चेतन आहे. जगत चेतना हो अनादि अनंता. आदिही नाही अंतही नाही असं त्या आत्मस्वरूपाचा मी अंश आहे. हेच खरं तर सत्य आहे. आणि म्हणून या 3 श्लोकामध्ये आपण संत म्हणजे काय, आधी संत संगती कशासाठी धरायची, संतांची व्याख्या काय आहे आणि संतांकडे जाऊन आपल्याला काय मागायचं हे तरी ठरलं असलं पाहिजे. हेच आपण ह्या 3 श्लोकातनं पाहिलं. आणि समर्थांना आपण आपल्या परीने असं एक आश्वासन देऊया, एक वचन देऊया की आम्ही या गुणांचा निश्चितपणाने अंगीकार करण्याचा प्रयत्न करू. तुमची कृपा मात्र आमच्यावर सदैव असू देत एवढीच प्रार्थना करून आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.